निश्चित धन्यवाद सुषमा अंधारे, उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं, नाहीतर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। विजय सर, टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मनोज जरांगेंनी एक मोठा आरोप केलाय, तो म्हणजे छगन भुजबळ यांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात आहे। हॅलो सर, माझा आवाज येतोय? टू द पॉइंट ही मुलाखत घेतलेली आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगेंनी हा आरोप केलाय की छगन भुजबळ यांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे। हॅलो हॅलो बोला बोला सर, आवाज येतोय। नाही, आता जरांगेंच्या वर मला काही बोलायचं मी बोलणार नाही, पण असं आहे की सरकारची भूमिका आणि आता भुजबळ साहेब तर सरळ म्हणतात की आशेचं किरण ओबीसी साठी कालच्या नागपूरच्या परवाच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की देवेंद्रजी फडणवीस एकमेव आशेचं किरण आहे। आता ओबीसी समाजाचं आशेचं किरण भुजबळ साहेबांना जर फडणवीस वाटत आहेत, स्वाभाविक आहे की जरांगेजींना असं वाटणं, परंतु ओबीसींना वाटत नाही की आशेचं किरण देवेंद्र फडणवीस जे आहेत, कारण जो जी.आर. काढल्यानंतर जे प्रमाणपत्राचा सपाटा सुरू केला वाटण्याचा, त्यावर ओबीसींचे प्रचंड नुकसान होत आहे असाच समज आणि लोकांमध्ये ती भावना तयार झाली, कारण ज्या पद्धतीनं त्या जी.आर.चा वापर करून प्रमाणपत्र वाटले जात आहेत। मुळात आता यावर हैदराबाद गॅझेटमध्ये जे काही आहे त्याचं आम्ही आता वाचलेलो आहेत, आम्ही माहिती घेतली आणि त्या संदर्भात ते लागू करण्याचा जर दबाव जरांगे पाटील करत असतील आणि ते म्हणत असतील की सरकारला फिरू देणार नाही, पण जर ते लागू केलं तर ओबीसी सुद्धा सरकारला फिरू देणार नाही अशी भूमिका ओबीसी समाजाचे नेते मांडत आहेत। आता भुजबळ साहेबांनी ती भूमिका काय आहे मला माहित नाही, परंतु ओबीसी समाजाचं जर नुकसान होत असेल तर ओबीसी समाज काही शांत नाही बसणार। त्यामुळे असे इशारे देणं, फिरू न देणं वगैरे वगैरे दबाव तंत्राचा वापर करणं, जे काही कायद्यात बसत असेल, जे काही नियमात बसत असेल आणि जो काही ओरिजिनल असेल तर त्यांना देण्यामध्ये कुणाची अडचण नाही, कोणीही त्याला विरोध करू शकत नाही, परंतु दबाव टाकून मी म्हणतो तीच पूर्व दिशा, मी म्हणेल तेच करा। आता हे जर लागू केलं तर उद्या धनगर समाज, बंजारा समाज एसटी मध्ये प्रवेश करायसाठी त्यांची मागणी आहे, त्यांचे मोर्चे आहेत। मग आता काय सरकार जरांगेंचं ऐकून काय निर्णय घेतात ते सरकारला घेऊ द्या, नंतर आमची भूमिका आम्ही त्या संदर्भातली देऊ। विजय सर, यामध्ये त्यांनी अगदी काही दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिलाय, तो म्हणजे दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर राज्यात नेत्यांना फिरू देणार नाही असं म्हटलंय। त्यांना माहित आहे दसऱ्यापर्यंत सगळे प्रमाणपत्र वाटप होणार आहे। जर काही आता ते डुप्लिकेट नोंदी खाडाखोड करून बोगसगिरी करून दबाव तंत्राचा वापर करून मोठमोठ्या नेत्यांनी स्वतः अधिकाऱ्यावर, खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहेत, समाज जे प्रमाणपत्र करताय त्या समितीकडे तहसीलदारावर दबाव टाकला जात आहे प्रमाणपत्र देण्यासाठी, तर हे त्याचा वापर करून दसऱ्यापर्यंत संपेल। त्यामुळं जरांगे पाटलांना ती पाळी येणारच नाही, तोपर्यंत सगळं संपून जाईल आणि ओबीसी मध्ये 50-55 लाख लोक प्रवेश घेऊन घेतील, त्यामुळे वाचणारच काही शिल्लक नाही। हे जरांगे पाटील ओळखून आहेत, त्यामुळे ते असे बोलत असावेत असं मला वाटतं। निश्चित, खूप खूप धन्यवाद विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते।